काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या। काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या। त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का? खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? या सगळ्याच गोष्टी। अजून महत्त्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, म्हणजे आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाही। पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्त्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची। ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत। महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत। त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते। या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे। यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं। याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत, त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही, पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल। मात्र आत्ता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे। पहिला प्रश्न, हे जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले आहे त्यांची स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत का? आणि दुसरं म्हणजे तुमच्याचही वरिष्ठ नेत्यांना काही समजले नाही, कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील त्यांच्या मंदिरात किंवा त्याच्याबरोबर असताना व्हायरल झाले। मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये 2 गोष्टी असतात। एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात, नुसत्या फोटोवरून आपण सुतावरून स्वर्ग गाठू का? परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती मला माहित नसतो की तो कोण आहे, तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे। पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर। जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही। म्हणजे कदाचित भरणे मामांना ही गोष्ट माहीत नसेल, भरणे मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते। त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये। हा, बोला बोला। प्रश्न असा निर्माण होतो ना की गेले 3 दिवस झाले सगळे प्रकरण तापले, विरोधी पक्ष सडकून टीका करताय, पण त्यांच्या पक्षाकडून किंवा खुद्द रुपाली चाकणकर याच्यावरती काही स्पष्टीकरण देत नाहीये। अनेक पत्रकारांनी त्यांना कॉल केले, अगदी मुंबई पुण्यापर्यंत। मग हे कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न आहे का? कारण ते माध्यमांसमोर जनतेसमोरून बोलायला तयार नाहीयेत, रादर त्या टाळतायत काय सगळं स्पष्टीकरण द्यायला? नाही, चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात, हे एकदा चेक करावं लागेल। चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे। आता चाकणकरांच्या संबंधाने काय आपण विचारत होता? तुम्ही असं म्हणाल की अनामिका कापली आणि आणखी एका पुरुषाच्या सुद्धा हातावरती अनामिका? नाही, मी पुरुष म्हटलं नाही, माझ्या तोंडी तुम्ही घालू नका। अनामिका, ऐका, माझा मुळात स्वतःचा, म्हणजे माझं एकूण व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे, माझा कुठल्याही कर्मकांडावर कधी काही विश्वास नाही। पण मी रात्री त्या बऱ्याच गोष्टी तंत्रमंत्र
म्हणजे माझा अभ्यास विषय नसताना मी त्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत करत बसले, तेव्हा मला कळलं की अनामिका का कापतात, तर सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अशा पद्धतीने अनामिका कापली जाते. ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते. मग आमोशा वगैरे, मग आत्ता जे काही फोटोज होते जे पीडितांकडून आम्हाला मिळाले त्याच्यामधल्या त्या तारखा, म्हणजे त्या तारखांचं पंचांग काय, ते पंचांग जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती असं एक कॅलेंडर समोर येतं. आता त्याच्यात त्या पीडितांचं म्हणणं होतं की 2 लोकांनी अनामिका कापली होती. आता ते 2 कोण, तर एकच माणूस मला, म्हणजे एक व्यक्ती मला कळली, मला दुसरी व्यक्ती अजून कळली नाही. आणि जोपर्यंत माझ्या हातात पुरावे नसतात तोपर्यंत मी त्यावर बोलत नाही. तुम्ही पुराव्याविषयी काहीच बोलत नाही, मात्र जे काही पीडितांचं तुम्ही वारंवार बोलतात त्या पीडितांकडे पण अशीच काही पुरावे आहेत का? ऐका, प्रॉब्लेम असा असतो आपल्याकडे की त्या संबंधाने आपण FIR सुद्धा दाखवू शकत नाही, कारण अशा केसमधली FIR सुद्धा सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तरच आपण देऊ शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर पीडितांमध्ये एवढी, आत्ताही पीडिता बिचारा अशा अनेक आहेत. मला तर अशी माहिती कळते की काल परत काहीतरी 2 का 3 गुन्हे दाखल अजून नव्याने झाले आहेत. अशा अनेक महिला आहेत की ज्या अजून पुढे आलेल्या नाहीत, ज्या आपल्या इब्रतीपोटी अजूनही स्पष्टपणे बोलत नाहीत, पण त्यांच्याकडून जी माहिती मिळते ती माहिती या प्रकारची आहे. आमची पोलिसांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या माहिती क्रॉस चेक कराव्या. आणि जर चाकणकर इतका तो धक्कादायक खुलासा की त्याच्यात दिसतंय क्लिअर कट, कारण बघा स्वाभाविक आहे एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती म्हणजे घरात काही त्यांना काहीतरी भाजी कापतायत, स्वयंपाक करतायत असं ते काही नसेल, कारण त्यांच्या इतर बोटांची नखं फार मोठी आहे दिसतायत. ज्या अर्थी इतकी मोठी नखं एखादा कोणी व्यक्ती मेंटेन करते त्या अर्थी त्या घरकाम करणार नक्कीच नाहीत. मग जर काहीच घरकाम नसेल तर एवढी मोठी, माझ्यासारखा माणूस आहे, आम्हाला नखच नाहीयेत, आम्ही म्हणजे काय, आपण साधी माणसं, आपण गरीब माणसं, पण हे सगळं जर बघितलं तर एकाच बोटाला जखम का होते हे विचार करण्यासारखं आहे ना. निश्चितपणे ही जखम किचन मधली नाही, कारण किचन मधली जखम ही 3 महिने राहू शकत नाही. आम्ही रोज स्वयंपाक करतो, काल स्वयंपाक करताना परत इकडे आम्हाला पुरणपोळी करताना चटका बसला, अशा जखमा 3-3, 4-4 महिने राहत नाहीत. 4 महिने एखादी अनामिकेची जखम राहते म्हणजे जखम अत्यंत खोलवर असली पाहिजे. काही पीडित महिलांनी तुम्हाला सगळी माहिती दिली गेली, तुम्ही म्हणताय की 2 व्यक्तींना अनामिका कापली होती, दुसरा व्यक्ती राजकीय. अहो मी तेच सांगते की मला नाही कळलं अजून. मला ज्या महिलांनी फक्त चाकणकरांबद्दलच माहिती दिली, दुसऱ्या व्यक्तीबद्दल नाही दिली, मला जेव्हा माहिती कळेल तेव्हा मी पुराव्यासकट ती सुद्धा माहिती आणणार. राजकीय क्षेत्रात नाही राहते मत नाही. ज्या अर्थी इथे 3 महिने बघा ना, 9 सप्टेंबर पासूनचे फोटो आहेत ते 28 डिसेंबर पर्यंतचे फोटो आहेत. जर 9 सप्टेंबर ते 28 डिसेंबर म्हणजे ही किचन मधली कापल्याची जखम नक्कीच नाही, हे की नाही. त्याचा काही विधी वगैरे असतो का? त्याचा विधी असेल नसेल मला काही माहित नाही, किंवा त्याचं काय असतं मला माहित नाही, परंतु या सगळ्या तंत्रमंत्रामध्ये अहो स्पष्टीकरण तर त्यांनी काल हे पण दिलं की माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता, माझे व्यक्तिगत काही देणं घेणं नव्हतं. पण व्यक्तिगत देणं घेणं नव्हतं असं जरी त्या म्हणाल्या तरी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने मागच्या वर्षभरापासून हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला त्याची कागदपत्र आली ना पुढे. एक मिनिट लेट मी क्लिअर यू. मी ही टीका करत नाहीये. हा जो मुद्दा मांडते हा मुद्दा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा आहे, कृपया समजून घ्या. कारण याच्यामध्ये जर एवढ्या सगळ्या महिलांचं लैंगिक शोषण झालं असेल तर याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघावं. आणि अनेक महिलांच्या जीवाचा प्रश्न आहे. कदाचित काही बायकांनी आत्महत्या सुद्धा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाकीचे पण आहेत ना त्या ट्रस्टवरती, त्यांची देखील माहिती घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटते का? कारण ती 9 जणांची ट्रस्ट आहे टोटल, त्या 9 जणांपैकी अजून कोणी राजकीय बॅकग्राऊंड असलेला त्या ट्रस्टमध्ये एवढी फक्त माहिती मिळते की त्या ट्रस्ट मधली एवढी एक माहिती मिळते की अजून
2 अशी नावं होती की जी आधी ट्रस्टवर होती, मी त्यांची माहिती घेते, आणि ती नंतर जेव्हा विरोधात जात आहेत असं कळलं तेव्हा ती नावं बदलली गेली आणि नवीन नावं आणली गेली. त्याच्यामध्ये अनेक नावं, मी म्हटलं ना की माझ्याकडे त्या नावांची यादी सुद्धा आहे, मात्र त्याला आधार देणारे डॉक्युमेंट जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी ती नावं डिस्क्लोज करू शकणार नाही. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या शिवाय मी एकही शब्दाची अधिकची माहिती शेअर करणार नाही. दादांचा जो विमान अपघात झाला त्याच्यावर आता अमोल बिटकरींनी प्रश्न उपस्थित केला की बारामतीतले घराबाहेर आणि मुंबईतले घराबाहेर जादू टोणीच्या वस्तू सापडल्या होत्या. दादांच्या विमान अपघातामागे खराबचा काय हात आहे का, किंवा ऐका, मला याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते, कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिसतं. आता हे काय, जाऊ दे, मला त्याच्यावर नाही बोलायचं. लोकांमध्ये बोलताना बरेचदा हे कर्मकांड, जादूटोणा याच्यावर विश्वास करू नका, एवढंच काय का हातामध्ये संविधान घेऊन सांगायच्या की बाबा याच्यावर विश्वास ठेवा, हे सगळं ब्लॅक मॅजिक, हे सगळं काही नसतं. एकीकडे ते असं सांगतात आणि स्वतः ते असं करतील, तुम्हाला वाटतं का हे सगळं? नाही, अरे आता करतील का? मग मला सांगा, हे त्यांच्या पाया कोण पडते? हे पदराने पाय पुसणारी लोक, म्हणजे ज्या माऊलीने स्वतःच्या पतीचे औक्षण करण्यापेक्षा पती त्यांचे औक्षण करतो, पण त्या माऊली त्यांच्या पदराने एका अशा लिंगपिसाट माणसाचे पाय पुसतात, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची बरं? काय बोलायचं? ऐका, एक सेकंड थांबा, अभिजितजी ऐका. तुम्ही म्हणताय करायला हवं असं म्हणताय, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी, आणि त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जर त्या देत नाहीयेत ना तर त्यांना पदावरून बडजाम करता येतं का, आणि ते का केलं जात नाही? राजीनामा घेतला का जात नाही? महिला आयोगाचं जे अधिकार क्षेत्र होतं, जोपर्यंत विजया रहाटकर ताई होत्या इतकं त्याचं स्तोम कधीही नव्हतं, जेवढी त्या पदाची ग्लोरी, ग्लॅमर आणि त्याचं अधिकार क्षेत्र चाकणकरांच्या काळात वाढवलं गेलं. चाकणकरांच्या काळात त्या पदाचं अवास्तव स्तोम वाढलं. एक. दुसरं असं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानलेत, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केलेली आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अटक झाली पाहिजे चाकणकरांना. आणि चाकणकरांची तुम्ही पदावरून काढण्याचं म्हणताय, माझा त्यांना पदावरून काढणे न काढणे हा इंटरेस्टच नाहीये. माझा इंटरेस्ट आहे की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची अरेस्ट झाली पाहिजे, कारण त्यांची अरेस्ट झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. तुम्ही असं म्हणाल की हे फोटो पीडितेने दिलेत, बरोबर? जर हे फोटो पीडितेने दिले तर पीडितेने हे सांगितलं नाही का की रुपाली चाकणकरांनी अनामिका नक्की कुठे कापली, किंवा त्या फोटोच्या खाली तुम्ही असं म्हणाल की तारखा आहेत, तर तारखा त्या- अहो मी म्हणाले नाही हो साहेब, मी नाही म्हणाले. हे बघा याच्यात टायमिंग आहे हो साहेब, याच्यात तारखा आहेत. तारखा टिपून ठेवलेत का ज्या पीडित महिला आहेत? अहो ह्याच्यात तारखा आहे तो साहेब, अहो हे स्क्रीनशॉट आहे तो फोटोचे साहेब. आणि याच्यात ऐका हे स्क्रीनशॉट हे रुपाली चाकणकरांच्या स्टेटसचे, कॅप्टन खरातच्या स्टेटसचे. आता का बोलायला लावलं? मग पीडित महिलांनी सांगितलं असेल ना की
ह्या तारखेला की अनामिका इथं कापली. अहो इथं तारीख आहे हो साहेब, इथं तारीख आहे. अशोक खरातच्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली. नाशिक त्याच ठिकाणी केली का? आता ते त्याच ठिकाणी केलं की तंत्रमंत्र विद्या करायला कामाख्याला गेले, की अजून कुठे स्मशानभूमीत गेले, की अजून कुठे वेगळ्या ठिकाणी गेले, की नलखेड्याला जिकडे काय बगलामुखी मातेचं मंदिर आहे तिकडे गेले, की अजून काही, याच्यावरची मला माहिती नाही.